मला युयुत्सूच्या काही गोष्टी पटत नाहीत. काय त्या स्पष्ट स्पष्ट सांगतात. हॅलो बोलतोय. बोल बोल काय. तो मला स्पेस देत नाही. मला माझा वेळ हवा असतो. मला माझी मोकळीक हवी असते. हा मला देत नाही माझा वेळ. जे काय बोलते ना माझ्याशी ते सगळे जडजड शब्दात बोलते. मला काय कळतच नाही काय बोलते ती. काय कळत नाही. आणि काय मी कसं बोलायचं तुमच्याशी. जवळ गेले ना हिच्या रोमॅन्टिक बोलायला लागलं ना की जडजड शब्द वापरते जे मला समजतच नाही अशी करते. बरं हे सगळं दोघांमध्ये आहे, ठीक आहे. चार चौकात पण ही बाई जडच शब्द बोलते. मला काय कळत नाही. चार चौक माझ्या तोंडाकडे बघतात. मी काय करायचा. थांब 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 थांब. बाय माझी नेत्रावती जडजड म्हणजे काय बोलतीयस नेमकी बेडरूम मध्ये. काय नाही आपलं सुरुवात करताना 2 शब्द बोलायचे म्हणून आपलं पर्णपटलावर उलगडलेल्या तुझ्या या छानशा प्रेम शृंखलांना एका छोट्याशा शिंपल्याच्या डोहामध्ये साठवून ठेव आणि हा पूर्ण आसमंत भरून टाक आपल्या प्रेमाच्याच रंगांनी. मग बघ आपलं बंबाळ क्षितिज कसं छोटी छोटी पावलं उमटवेल आणि आणि आपले सूर हे आसमंतात विलीन होतील. एवढंच. बाई नेत्रावती बेडरूम मध्ये दुधाचा गलास घेऊन गेलीस तरी पोरं होती. त्याच्यासाठी एवढे जडजड शब्द बोलायची काय गरज आहे. बरोबर. नाही तर एक काम कर त्याच्या समोर एकदा बस आणि त्याला म्हण पोरं तरी पोरं होतील. ही भाषा समजते त्याला. एवढं जडजड कुठं समजणार आहे त्याला.